वाहतूकदार आणि ऊसतोड मजूर मुकादमच्या व्यवहाराचा कायदा करावा. अध्यक्ष राजू पाटील. पश्चिम महाराष्ट्र ऊसाचा आगर म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांशी ऊस बागायतदार ऊस वाहतुकीचा धंदा करतात. या ऊस वाहतूकदारांना मुकादम आणि ऊस मजुरांनी करोडो रुपयांचा गंडा घालून पोबारा केलाय. यामुळे ऊस वाहतूकदार देशोधडीला लागलेत, तर काही ऊस वाहतूकदारांनी आत्महत्याही केल्यात. काही ऊस वाहतूकदारांचे ऊस तोडणी मजुरांनी आणि मुकादमांनी मिळून घेतलेली उचल परत द्यावी लागू नये म्हणून खूनही केलेत. त्यामुळे ऊस वाहतूकदार आणि ऊसतोड मजूर मुकादमाच्या व्यवहाराचा कायदा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की काही ऊस वाहतूकदारांच्यावर अपहरण, मारहाण, विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल केलेत. ऊस वाहतूकदारांच्या आणि मुकादम टोळीच्या करारात कारखान्याकडून हात वर केले जातात. त्यामुळे ऊस वाहतूकदार ऊस बागायतदार असल्यानं त्याच्या व जमीनदाराच्या ऊसातून कारखाना पैसा कट करून घेतो. ऊस वाहतूकदार मुकादमांना उचल देतात, तर तोड मजूर हे मुकादमांकडून उचल घेतात आणि ऐन कामाच्या वेळेस ऊस वाहतूकदाराला धोका देतात. उचल घेऊन मुकादम फरार होतो, तर ऊसतोड मजूर सापडले तरी तुमच्याकडून मुकादमानं उचल दिली नसल्याचं सांगतात. या कारणामुळे वाद होऊन ऊस वाहतूकदारांच्या नैराश्यांनी ऊस वाहतूकदारांच्या आत्महत्येत जास्तीच्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारनं याच हिवाळी अधिवेशनात ऊस तोडणी मजूर मुकादमाच्या आणि ऊस वाहतूकदारांच्या व्यवहाराचा कायदा करावा अशी मागणी ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी केली आहे. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.